न्यूज के प्रायोजक हैं ब्यूटी पैलेस, इमिटेशन ज्वेलरी एंड कॉस्मेटिक्स, ट्विंकल स्कूल के सामने, किडवाई चौक, सोलापुर। इस्लामपूर चिकुर्डे जाणाऱ्या रोडवर चिकुर्डे येथील स्मशानभूमी आहे। या स्मशानभूमीमध्ये जिथे प्रेताला अग्नी दिली जाते त्या रॅकला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने काळ्या कपड्यांमध्ये हळद कुंकू लावून नारळ, बाहुल्या, बिबे, कावळ असे साहित्य बांधून अंधश्रद्धेचा कळस केलाय। यामुळे या रस्त्यावरून प्रवास करत असलेले प्रवासी थांबून हा अंधश्रद्धेचा कळस बघत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे। तसेच असा कोण अघोरी प्रकार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे। याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन जिथे प्रेताला अग्नी दिला जातो तेथील बांधलेल्या काळ्या कपड्यांमधील साहित्य सोडून पाहिले तर त्यामध्ये करणीसाठी नारळ, लिंबू, दाबण, काळ्या कपड्यांच्या बाहुल्या, सुया, बिबे, हळद व कुंकू आढळून आले। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी कुरळा पोलीस ठाण्यात याकरता तक्रारी अर्ज दाखल केलाय। सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यामधील चिकुर्डे गावामध्ये गेले 3-4 दिवस तेथील स्मशानभूमीच्या कठड्याला करणी केल्याची एक गोष्ट सगळीकडे पसरली। करणी या स्वरूपाची होती, किंबहुना काहीतरी मांत्रिकाने केलेले दिसतंय की असे नारळ, त्यामध्ये दाबण, बाहुली, त्याबरोबर ज्या व्यक्तीवर करणी करायची आहे अशा व्यक्तीचा फोटो, नाव असं करून 4-5 व्यक्तीच्या अशा करण्या केलेल्या होत्या। यामुळं चिकुर्डे गावामध्ये मोठी दहशत आणि पसरलेले होते। गैरसमज, लोक त्या स्मशानभूमीच्या दिशेने जाणं टाळायचे। ही गोष्ट स्थानिक पोलीस पाटील, सरपंच आणि काही पत्रकारांनी दिल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन आम्ही कार्यकर्ते गेलो। त्या ठिकाणी असणाऱ्या त्या बाहुल्या किंबहुना त्या ठिकाणी असलेल्या काही वस्तू त्या सगळ्या बाजूला केल्या। आता रितसर आम्ही ज्या व्यक्तीने केले अशा व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे। खरं तर गावामध्ये अशी दहशत निर्माण करत कोण असेल तर त्याच्या विरोधात खरं तर आवाज उठवला पाहिजे, किंबहुना तक्रार केली पाहिजे। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याबद्दल व्यापक प्रबोधन करते। आता आम्ही कुरुळ पोलीस स्टेशनमध्ये या अनुषंगानं गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरणार आहे आणि ज्या कोणी मांत्रिकांना आणि ज्या लोकांनी केलेलं आहे त्यांना समाजापुढे आणणार आहे। मी सुधीर विजय कांबळे, पोलीस पाटील चिकुर्डे। आमच्या या चिकुर्डे गावामध्ये जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीमध्ये गेली 4 दिवसापूर्वी अघोरी प्रकार काहीतरी केलेला आहे असं मला एका अज्ञातांनी फोन करून कळवलं। मी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता तर या स्मशानभूमीच्या रॅकला काळ्या फडक्यामध्ये काहीतरी बांधून ठेवले असं निदर्शनास आलं। त्याच्यावरती आम्ही 2-3 दिवस वाट ठेवला, परंतु आम्हाला ती व्यक्ती काही सापडली नाही। परंतु तो प्रकार हा दिवसेंदिवस वाढतच गेला। मग गावातला आम्ही स्थानिक जे मेन लोक जे आहेत त्यांच्या कानावरती हा विषय घातला। आमचे गावचे सरपंच रणजित पाटील यांच्या कानावरती घातला, तंटामुक्ती अध्यक्ष कृष्णा पवार यांच्याही कानावरती विषय घातला। आणि मग आज सकाळी त्यांनी मला सांगितले की बाबा आपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे संजय बनसोडे आहेत यांना आपण सूचना केलेली आहे, ते 12-12:30 दरम्यान येतील। मग त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट केल्यानंतर आम्ही मग हा सगळा प्रकार बघितल्यानंतर आमच्या असं निदर्शनास आलं की त्या ह्याच्यामध्ये जे काळ्या फडक्यामध्ये जे काय आहे ते नारळ, त्याच्यामध्ये बाहुली, पण त्याच्यामध्ये काही फोटो मुलींचे आणि त्याच्या नावाची चिठ्ठी अशा आमच्या निदर्शनास आले। साधारणतः हा असा प्रकार आम्हाला असं दिसून येतो की हा आमच्या गावातील नसून हा बाहेरच्या कुठल्या तरी परगावाच्या माणसांनी येऊन केलेला हा प्रकार आहे असं प्रथम दर्शनी तर ते आम्हाला दिसते। आणि हा प्रेम काय म्हणतात, वन साईड प्रेम अशा प्रकारचा काहीतरी असावा असा एक आमचा अंदाज आहे। कुर्डे गावामध्ये कुर्डे ते इस्लामपूर रोडमध्ये असणाऱ्या स्मशानभूमीमध्ये ह्या काही कालावधीमध्ये अपघाती मृत्यूचं प्रमाण वाढलं होतं। त्यात 4 ते 5 अपघात मृत्यू झाल्यानंतर या स्मशानभूमीमध्ये अघोरी प्रकार काहीतरी घडलेत, जेणेकरून करणे असेल किंवा घालाघालीचं काहीतरी प्रकार असतील तर ते अघोरी प्रकार घडलेले आहेत। आणि ते आपण बघू शकता इथं की त्याला नारळ, बाहुलं किंवा काळ्या कापडामध्ये काही त्यांनी बांधून ठेवलेलं आहे। हे जे अघोरी प्रकार कोण करतंय त्याच्यावरती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, कोण करतंय त्यांनी थांबवण्यात यावं।
जे काय असेल ते, जेणेकरून नागरिकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण होईल आणि असा अजून प्रकार काही घडू नये याची काहीतरी दक्षता घेतली पाहिजे. आणि त्या पद्धतीनं ग्रामपंचायत चिकुर्डे कार्यालय हे कार्यवाही करेल, त्याच्यावरती कोण आहे त्यांच्यावरती कार्यवाही होईल. नमस्कार, मी विनोद मोहिते, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मी कार्यकर्ता आहे. आम्ही आज वाळवे तालुक्यातील चिकुर्डे गावच्या स्मशानभूमीत आलो आहे. या स्मशानभूमीमध्ये भावल्या नारळाला बांधून त्याला काही दोरा गुंडाळलेला आणि त्यामध्ये काही चिठ्ठ्या दिसल्या. हे सगळं आम्ही कार्यकर्त्यांनी ज्याला काढलं त्याला असं लक्षात आलं की त्यात काही मुलांचे आणि मुलींचे फोटो आहेत, काही नावं आहेत. सोशल मीडियाचा गैरवापर करून सोशल मीडियावरील काही फोटो आम्हाला दिसत आहेत. प्रथमदर्शनी बघितले तर मुलांनी हा खोडसाळपणा कुणाच्या सांगण्यावरून केला आहे किंवा काही प्रेमाचे धागेदोरे आहेत का, हे पोलीस तपासाचा जरी भाग असला तरी मला काही तरुणांना आव्हान करायचं आहे की सोशल मीडियावर बहुधा अनेकदा पालक मुलांवर दहशत किंवा दबाव ठेवत नाहीत. यामुळं सोशल मीडियावर फोटो पडतात आणि मुलींचे बरेचसेच फोटो या बाहुलीमध्ये गुंडाळलेले आहेत. पालकांनी मुलांसाठी दक्ष असायला पाहिजे. मुलांनी सोशल मीडियावर आपले फोटो टाकताना दक्ष असायला पाहिजे. ह्याच फोटोंचा वापर या बाहुल्यांना गुंडाळून त्याच्यावर काळी कापड बांधून नारळ, बाहुली, त्याला दाबण, त्याला फोटो आणि त्याला काहीतरी गुंडाळून काहीतरी अघोरी प्रकार करून स्मशानभूमीमध्ये हे सगळं स्मशानभूमीमध्ये जिथं मृतदेह दहन केला जातो त्या रॅकला बांधून ठेवले होते. गावामध्ये गेली 4 दिवस प्रचंड दहशत आहे आणि दहशत कमी करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. प्रथमदर्शनी तर असं वाटतं की मुलींचे जर फोटो असतील किंवा नावं असतील तर मुलांनी हा प्रेम प्रकरणातून तर असा प्रकार केला नसेल ना, कुणाची तरी बदनामी करण्यासाठी. त्यामुळं मुलींच्या पालकांनी दक्ष असायला पाहिजे की आपल्या मुली इंस्टाग्रामवर असू देईल, सोशल मीडियाच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर फोटो टाकताना तो फोटो पडला जाणार नाही किंवा त्याचा असा दुरुपयोग होऊन आपली मुलांची मानसिकता खचणार नाही, यासाठी खरं प्रयत्न करायला हवा. आजच्या 21व्या युगामध्ये, विज्ञान युगामध्ये असे काही आगोरी प्रकार घडत आहेत. त्यातून युवकांनी काय बोध घ्यावा हे आता चित्र समाजासमोर उपस्थित राहिलं आहे. खुश खबर, खुश खबर, खुश खबर। महिलाओं को खरीदी पर मिल रही है 50% की छूट। ब्यूटी पैलेस का बम्पर ऑफर। अपनी शादी को शानदार बनाने के लिए दुल्हन के लिए ब्यूटी पैलेस लेकर आया है एक अलग ही प्रकार का दुल्हन सेट। साथ ही साथ आप अपने त्योहारों की खुशी भी ब्यूटी पैलेस में खरीदी करके मना सकती हैं। हमारे यहाँ सभी प्रकार की इमिटेशन ज्वेलरी, कॉस्मेटिक्स बहुत ही कम दामों में और 50% की छूट के साथ उपलब्ध हैं। चूड़ियाँ, शानदार रिंग्स, झुमके, पर्स, बैग्स, नेकलेस, दुल्हन सेट, साथ ही साथ अमेरिकन डायमंड की हर प्रकार की ज्वेलरी आपको मिल रही है 50% के डिस्काउंट के साथ। तो एक बार हमारे ब्यूटी पैलेस में जरूर आइएगा। हमारा पता ट्विंकल स्कूल के सामने किडवान चौक सोलापुर। ज्यादा जानकारी के लिए 8007003153 इस नंबर पर संपर्क करें।